नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन आणि नाऊनचे प्रकार पाहिले होते, बरोबर. आणि आपण ठरवलेलं आहे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचचा जो एक एक प्रकार आहे तो पाहणार आहोत. जो आपला इंग्रजी ग्रामरमध्ये बेसिक याच्यामध्ये जो पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे एकूण 8 प्रकार पाहिले होते आणि त्या 8ही प्रकारामध्ये थोडक्यात आपण माहिती मिळवली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन आणि नाऊनचे प्रकार पाहिले होते. आज आपला बेसिक ग्रामरवर हा तिसरा व्हिडिओ आहे, बरोबर. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊन आणि प्रोनाऊनचे प्रकार पाहणार आहोत. प्रोनाऊन काय असतात, प्रोनाऊन कशासाठी वापरतात, प्रोनाऊन कुठे वापरतात, ते शब्द कोणते असतात, ते सर्व आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं असतं. तर आता बघा, या ठिकाणी आपल्याला प्रोनाऊन दिलेला आहे. म्हणजे नेमकं आता प्रोनाऊन म्हणजे काय पहिलं ते समजून घेऊ. प्रोनाऊन म्हणजे काय? द वर्ड विच यूज इन प्लेस ऑफ नाउन. द वर्ड विच यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन. असे शब्द की जे नाऊनच्या जागेवर वापरतात अशा शब्दांना प्रोनाऊन असे म्हणतात. आता नाऊनच्या जागेवर वापरले जाणारे शब्द म्हणजे प्रोनाऊन. मग हे कसं काय अंदाज लावायचा की हा प्रोनाऊन आहे? तर त्यासाठी आपण थोडक्यात एक दोन उदाहरण समजून घेऊ. आता बघा, उदाहरणार्थ मोहन इज अ स्टुडंट, बरोबर. मोहन इज अ स्टुडंट. आता या ठिकाणी मोहन इज अ गुड बॉय. मोहन इज अ गुड बॉय. तर या ठिकाणी दोन वाक्य मी दिलेले आहेत, बरोबर. तर साहजिक आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. काय पाहिलं होतं की मोहन हे नाऊन आहे. काय आहे? नाऊन आहे. दोन्ही वाक्यांमध्ये मोहन दिलेलं आहे व दोन्ही वाक्य हे मोहनशी रिलेटेड आहेत, बरोबर. त्याचा उल्लेख कोणाचा केलेला आहे? मोहनचा केलेला आहे. मग आता दोघं नाऊन आहेत. कोणते नाऊन आहेत ते? प्रॉपर नाऊन. नाऊनचे आपण प्रकार पाहिले होते. त्याच्यापैकी मोहन हे जे नाऊन आहे हे कोणत्या प्रकारचं नाऊन आहे? प्रॉपर नाऊन आहे. मग आता इथं आपण प्रोनाऊन शिकतोय आणि प्रोनाऊनची डेफिनेशन काय आहे की द वर्ड विच यूज इन प्लेस ऑफ नाऊन आर कॉल्ड प्रोनाऊन. असे शब्द की जे नाऊनच्या जागेवर वापरले जातात अशा शब्दांना प्रोनाऊन असे म्हणतात. मग आता मोहन इज अ स्टुडंट आणि मोहन इज अ गुड बॉय असे दोन वाक्य आहेत. आता या वाक्यांमध्ये आपल्याला समजा प्रोनाऊन वापरायचं असेल तर आपण काय करू शकतो? समजा मोहन काढला आणि या ठिकाणी मोहनच्या जागेवर ही वापरला, बरोबर. मोहन इज अ स्टुडंट, ही इज अ गुड बॉय. आले दोघं वाक्य. म्हणजे ही म्हणजे कोण आहे? मग मोहन आहे. म्हणजे मोहनच्या जागेवर कोणता शब्द वापरला? ही वापरला. मग याचा अर्थ हा जो ही आहे, हा जो ही आहे हा कोणाच्या जागेवर वापरलेला आहे? मोहनच्या जागेवर. मोहन हा काय आहे? नाऊन आहे. मग ही हा मोहनच्या जागेवर वापरलेला आहे म्हणून ही हा काय आला? प्रोनाऊन आला. आलं लक्षात? ही काय आला? प्रोनाऊन आला. अजून एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो. समजा कविता. कविता इज अ स्टुडंट, बरोबर. कविता इज गुड गर्ल, बरोबर. कविता इज अ गुड गर्ल. कविता इज अ गुड गर्ल असं करून दिलं. म्हणजे दोन्ही वाक्य जवळजवळ सारखेच घेतले. मग आता या ठिकाणी कविता दिलेलं आहे. साहजिक आहे, कविता आहे काय? मग नाऊन आहे. मग आता कविता हा शब्द काढून या ठिकाणी मी कवितेच्या जागेवर काय नाव वापरतो? का कोणता शब्द वापरतो? शी. कविता इज अ स्टुडंट, सी इज अ गुड गर्ल. सी इज, या ठिकाणी ए लिहायचं राहिला. सी इज अ गुड गर्ल, बरोबर. तर ती हुशार मुलगी आहे, ती चांगली मुलगी आहे असा त्याचा अर्थ होतो. मग बघा, आता कवितेच्या जागेवर कोणता शब्द वापरला? शी वापरला. मोहनच्या जागेवर कोणता शब्द वापरला? ही वापरला. म्हणजे जे नाऊनच्या जागेवर शब्द वापरले जातात अशा शब्दांना प्रोनाऊन असे म्हणतात. आलं लक्षात? समजलं? म्हणजे ज्या ठिकाणी नाऊन न वापरता त्याला काहीतरी पर्याय म्हणून प्रोनाऊन वापरले जातात. त्याला पर्याय म्हणून प्रोनाऊन वापरले जातात. आणि बघा, आपण मोठे मोठे पॅरेग्राफ वाचतो किंवा मोठे मोठे धडे असतात तर त्या पॅरेग्राफमध्ये नावाचा उल्लेख एक वेळा केलेला असतो. त्यानंतर परत परत नाव नाही वापरत, ही वापरतात किंवा शी वापरतात. म्हणजे रिलेटेड, समजा पुरुष असेल तर ही वापरतील, स्त्री असेल तर शी वापरतील. म्हणजे अशा पद्धतीने नामाच्या जागेवर प्रोनाऊन सर्वनाम असे वापरत असतात. म्हणजे नाऊनच्या जागेवर प्रोनाऊन वापरत असतात. आलं लक्षात? म्हणजे हे जे शब्द असतात हे सर्व शब्द जे नामाच्या जागेवर वापरले जातात अशा सर्व शब्दांना प्रोनाऊन असे म्हणतात. जे द वर्ड विच यूज इन प्लेस ऑफ नाऊन
आर कॉल्ड प्रोनाउन. मग हे जे प्रोनाउन आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे जे प्रोनाउन आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जवळजवळ 9-10 प्रोनाउन येतात, परंतु आपण महत्त्वाचे म्हणून फक्त 7च घेतलेले आहेत. आता या 7 मध्ये पहिलं येतं पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन कोणते कोणते येतात? आय, त्याच्यानंतर वी, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर शी, त्याच्यानंतर इट, त्याच्यानंतर दे. हे सर्व काय येतात? हे पर्सनल प्रोनाउन आहेत. काय आहेत हे सर्व? हे सर्व पर्सनल प्रोनाउन आहेत. बरोबर. आणि हे कोणाच्या जागेवर वापरले जातात? नाऊनच्या जागेवर. समजा माझं नाव असेल, तुमचं नाव असेल, याचं नाव असेल, तिचं नाव असेल, कोणाचंही नाव असेल तर त्या नावाच्या जागेवर आपण प्रोनाउन हे वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरं येतं पोसेसिव्ह प्रोनाउन. आता पोसेसिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? बघा, या ठिकाणी थोडं समजण्यासारखं आहे. बरोबर. या ठिकाणी थोडं समजण्यासारखं आहे की आता तुम्हाला समजा दिस बुक. बुक म्हणजे काय? पुस्तक. या डिसला आता सोडा, अजून त्याला नाही बघायचं आपण. ज्यावेळेस त्याचा नंबर येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर विचार करू. दिस बुक इज माइन. दॅट बुक इज हर्स. हर्स. हे पुस्तक माझे आहे, ते पुस्तक तिचे आहे. कोणाचे आहे? तिचे. तिचे म्हणजे कोणाचे तरी असेल, कोणीतरी. बरोबर. तर हे पुस्तक तिचे आहे. मग या ठिकाणी नाव आहे का? कोणाचं नाव दिलेलं आहे का? नाव दिलेलं आहे. माईन. माईनच्या ठिकाणी नाव दिलेलं आहे? नाही. या ठिकाणी हर्स. हर्सच्या ठिकाणी कोणाचं नाव दिलेलं आहे? नाही. म्हणजे नावाच्या जागेवर हे शब्द वापरलेले आहेत. बरोबर. कोणाच्या जागेवर वापरलेले आहेत? नावाच्या जागेवर. मग ते शब्द नावाच्या जागेवर वापरलेले आहेत म्हणून ते काय आहेत? मग प्रोनाउन आहेत. आणि अशा प्रकारचे जे प्रोनाउन असतात त्यांना आपण काय म्हणतो? पोसेसिव्ह प्रोनाउन असे म्हणतो. मग याच्यामध्ये बघा कसे येतात. तुम्हाला थांबा थोडं समजून देतो मी थोडक्यात. जास्त व्हिडिओ मोठा होऊन जातो समजवण्यामध्ये. बघा, आय असतो. आयचा काय असतो? माय. हक्क दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात. परंतु आता मी तुम्हाला काय सांगितलं? माइन. बरोबर. वी असेल तर अवर. मग तिथं काय येतं? अवर्स. बरोबर. यू असेल तर युअर. तिथं काय येतो? युअर्स. ही असेल तर हिज. पोसेसिव्ह पण हिजच येतो. बरोबर. शी असेल तर हर. पोसेसिव्ह पण काय येतो? हर्स येतो. इट असेल तर इट्स. पोसेसिव्ह पण काय येतो? इट्सच येतो. आणि दे असेल तर देअर. आणि पोसेसिव्ह काय येतो? देअर्स येतो. म्हणजे हे सर्व जे आहेत हे बघा, हे कोणते प्रोनाउन आले? आपण इथं पाहिलं पर्सनल प्रोनाउन्स. बरोबर. कोणते प्रोनाउन आले? पर्सनल प्रोनाउन. आणि हे कोणते प्रोनाउन आले? मग हे कोणते प्रोनाउन आले? हे आले पोसेसिव्ह प्रोनाउन. आलं लक्षात? ही समजून घ्यायचं. हे सर्व पोसेसिव्ह प्रोनाउन आहेत. मग या ठिकाणी आपण त्यांचे उदाहरण लिहून घेऊ. आय असेल तर काय? माइन. वी असेल तर अवर्स. यू असेल तर युअर्स. शी असेल तर ही राहिला ना. ही असेल तर ही. शी असेल तर हर्स. दे असेल तर देअर्स. म्हणजे अशा पद्धतीने हे इट राहिला. बघा, अजून इट असेल तर इटचा काय येईल मग? पोसेसिव्ह प्रोनाउन इट्स. आणि दे असेल तर देअर्स. म्हणजे अशा प्रकारचे हे पोसेसिव्ह प्रोनाउन आहेत. बरोबर. त्याच्यानंतर येतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? दर्शक सर्वनाम. म्हणजे आपण निर्देश करून सांगतो. बघा, दॅट इज अ बॉय, दॅट इज अ गर्ल, असा शब्द असतात हे. बरोबर. एक असेल तर दॅट, अनेक असेल तर दोज. दिस इज. बघा, दिस इज अ डस्टर. काय हे? दिस इज अ डस्टर. बरोबर. दॅट इज अ डस्टर. बरोबर. म्हणजे हे जे आहे हे कोणते मग प्रोनाउन आहेत? हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. कोणते? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. सिंग्युलर असेल, एक वचन असेल तर डिस वापरायचा, आणि प्लुरल असेल तर दिज वापरायचा. सिंग्युलर असेल तर दॅट वापरायचा, आणि प्लुरल असेल तर दोज वापरायचा. आलं लक्षात? मग हे सर्व कोणते प्रोनाउन आले? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दिस, दिज, दॅट, दोज, अशा प्रकारचे हे प्रोनाउन असतात.
बघा या ठिकाणी काय झालं, एक लेटर कॅपिटल एक लेटर स्मॉल असं होऊन गेलेलं आहे. शब्द लिहिताना असं होतं, वाक्यांमध्ये नाही प्रॉब्लेम होत तसं. हा तर पुढे बघा आता, पुढचं येतं इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे असे शब्द ज्यांच्याने आपण प्रश्न विचारतो. प्रश्न विचारण्यासाठी कोणकोणते शब्द असतात सांगा बरं. तुम्ही बोलत असणार ना, मम्मीला किंवा पप्पाला किंवा आपल्या नातेवाईकांना, याला त्याला काही विचारायचं असेल, सांगा काहीतरी माहिती मिळवायची असेल, तर आपण प्रश्न बोलत असतो, बरोबर. तर ते प्रश्न विचारणारे जे शब्द असतात ते सर्व असतात इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. ज्या शब्दांनी आपण प्रश्न विचारत असतो असे सर्व शब्द इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असे, त्या सर्व शब्दांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. मग आता बघा त्याच्यामध्ये कोणकोणते येतात. प्रश्न विचारण्यासाठी वापरणारे शब्द व्हॉट, त्याच्यानंतर बोला बरं तुम्ही पण बोलत चला, हू, त्याच्यानंतर वेन, त्याच्यानंतर हुज, त्याच्यानंतर व्हाय, त्याच्यानंतर विच. अजून आहे का? बघा 3 झाले, 1 2 3 4 5 6 झाले. अजून काय येतो? हुम, बरोबर. आणि अजून काय येतो? अजून असेल एखादा, बघा वाढ झाला, हू झाला, वेन झाला, व्हेअर, व्हेअर व्हेअर राहिला, व्हेअर. म्हणजे हे जे शब्द आहेत हे सर्व काय आहेत मग? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. आलं लक्षात? आणि हे जे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहेत यांच्याने काय, यांचा वापर कुठे केला जातो? मग प्रश्न विचारण्यासाठी. परंतु एक लक्षात राहू द्या की हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन काही वेळा, काही इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, सर्व नाही, सर्व नाही, काही, तर काही इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन हे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरतात. काही इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असे असतात की ते रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरत असतात, बरोबर. आता रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरत असतात, तर आता कसं काय वापरत असतील बरं? तर आपण एक दोन उदाहरण, एखादं उदाहरण समजून घेऊ म्हणजे आपल्याला आयडिया येईल. बघा आता आपण पहिले इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनवर प्रश्न बनवू शकतो. हू इज युअर टीचर? तुमचा शिक्षक कोण आहे? शेवटी प्रश्नचिन्ह दिलं. मग या ठिकाणी हा हू वरून काय बनलेला आहे? प्रश्न बनलेला आहे. शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या हू वरून काय बनला? प्रश्न बनला. शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक आहे. साहजिक आहे, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कसा बनला? या हू या ठिकाणी हू दिलेला आहे, बरोबर. म्हणजे हू काय आहे? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे या शब्दामुळे या ठिकाणी प्रश्न बनला, बरोबर आहे. म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे. मग आता हाच हू जो आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा काम करतो. हा हू जो आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा काम करत असतो. आता ते कसं करायचं आपल्याला, ते एखादं उदाहरण घेऊ तेव्हा आपल्याला समजेल. बघा, द बॉय, बरोबर, हू गॉट द प्राइज. द बॉय हू गॉट द प्राइज इज माय ब्रदर. द बॉय हू गॉट द प्राइज इज माय ब्रदर. मुलगा, एक मुलगा ज्याने बक्षीस जिंकलं तो कोण आहे? माझा भाऊ आहे. तो कोण आहे? माझा भाऊ आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो शब्द आहे हू, बरोबर, द बॉय एक मुलगा ज्याने बक्षीस जिंकले, बरोबर, ज्याने बक्षीस जिंकले माझा भाऊ आहे. म्हणजे एक मुलगा ज्याने बक्षीस जिंकलं तो माझा भाऊ आहे असं या ठिकाणी दर्शवलं जाते. मग या ठिकाणी हू वरून प्रश्न बनला का? नाही. तर हू वरून निर्देश होतो. हू म्हणजे कोण? मग आता हू या ठिकाणी हूचा अर्थ काय आला? हूचा अर्थ आला हा बॉय, बरोबर. हूचा अर्थ आला काय? बॉय. हू म्हणजे कोण आहे तिथं? बॉय आहे. म्हणजे या हू मुळे काय झालं? हे वाक्य जुडलं. हू मुळे काय झालं? हे वाक्य जुडलं. म्हणजे ह्या हूने या ठिकाणी कोणतं काम केलं? रिलेटिव्हचं काम केलेलं आहे, वाक्य जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून हे जे डेमॉन आपलं इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असतात हे काही वेळा रिलेटिव्ह प्रोनाउनचं देखील काम करत असतात. आलं लक्षात? मग या ठिकाणी बघा रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये तुम्ही हू घेऊ शकतात, त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगू वेन पण घेऊ शकतात, त्याच्यानंतर हुज पण घेऊ शकतात, त्याच्यानंतर विच पण घेऊ शकतात, बरोबर. म्हणजे असतात अशा पद्धतीने आपण जसे वाक्य होतात, वाक्य जसं आलं त्यावेळेस त्या शब्दाचा वापर होतो, जसं वाक्य असेल त्यावेळेस.
बरोबर. मग आता एवढे 5 प्रकार आपले झाले. आता पुढे आहे इनडेफिनेट प्रोनाऊन. इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी नावाचा उल्लेख केलेला नसतो. ज्या ठिकाणी नावाचा उल्लेख केलेला नसतो. म्हणजे आता बघा या ठिकाणी आपण आता पहिले आपण एक वाक्य घेतलं होतं, तिथं ही वापरला होता नावाच्या जागेवर. दुसरं अजून वाक्य शिकलो होतं, तिथं नावाच्या जागेवर शी वापरला होता. परंतु या ठिकाणी ही, शी, इट वगैरे वापरले जात नाही. या ठिकाणी अनिश्चित असे नावं वापरले जातात, शब्द वापरले जातात. जसं की सम, त्याच्यानंतर एनी. मग आता हे सम झालं, एनी झालं, मग हे कसे वापरतात बघा. समबडी, बरोबर, समबडी, समथिंग, त्याच्यानंतर समवन, त्याच्यानंतर अजून काय तर समच्या पुढे बरेचसे बघा समबडी झालं, समवन झालं, समथिंग झालं, त्याच्यानंतर एनीवरून एनीबडी, एनीवन, त्यानंतर एनिथिंग, त्याच्यानंतर इच. हे जे शब्द असतात की जे परफेक्ट नाव नाही सांगत, ते डेफिनेट नाही राहत, निश्चित नाही राहत. तर अशा प्रकारचे जे शब्द असतात, अशा प्रकारच्या शब्दांना इनडेफिनेट प्रोनाऊन असे म्हणतात. त्याच्यानंतर शेवटचं येतं, शेवटचं म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. म्हणजे आता बघा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन या ठिकाणी परत अशाच प्रकारचे येतात. बरोबर, तुम्हाला तो टेबल दाखवला होता मी आता असा उभा बनून. आय होता, मग माय केला, मग माईन केला, बरोबर. तर त्या ठिकाणी जर अजून जोडलं असतं आपण, तर मग पुढे आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन भेटले असते. बरं, आता फळ्यावर जागा नाही म्हणून आपण इथंच समजून घेऊया. तर बघा आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय. कर्ता हा क्रिया करतो. करता सब्जेक्ट काय करतो, क्रिया करतो. आता आपण टेन्स वगैरे शिकलेलो नाही आहेत अजून, बरोबर, ते सर्व आपण नवीन करणार आहोत. परंतु आता तात्पुरतं हे समजण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. तर कर्ता हा क्रिया करतो. समजा मी क्रिया करतो, मी शिकवतोय कोणासाठी, माझ्यासाठी, बरोबर. मी शिकवतोय कोणासाठी, तुमच्यासाठी, बरोबर. म्हणजे कर्ता हा स्वतःसाठी क्रिया करतोय असं जर दर्शवायचं असेल तर त्यावेळेस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरले जातात. कर्ता हा स्वतःसाठी क्रिया करतोय असं जर दर्शवायचं असेल तर त्यावेळेस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरले जातात. म्हणजे बघा आता कसं, त्याच्यामध्ये काय येतं, आय डू दिस वर्क. मी हे काम करतो, आय डू दिस वर्क. कोणासाठी, माझ्यासाठी. आय डू दिस वर्क माय सेल्फ. मी हे काम माझ्यासाठी करतो. म्हणजे हा जो कर्ता आहे हा कोणासाठी काम करतोय, स्वतःसाठी. ही डज, बरोबर, ही डज दिस वर्क. तो हे काम करतो कोणासाठी, हिमसेल्फ. कोणासाठी, हिमसेल्फ. तो त्याच्यासाठी हे काम करतो. म्हणजे तो त्याच्यासाठी काम करतो, मी माझ्यासाठी काम करतो. म्हणजे सब्जेक्ट हा स्वतःसाठी काम करतो याच्यावर जोर द्यायचा असतो. त्यावेळेस अशा प्रकारचे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा वापर केला जातो. मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कोणते येतात, हे जे आहेत पर्सनल प्रोनाऊन किंवा हे जे आहेत पोसेसिव्ह प्रोनाऊन, यांचाच पैकी एक प्रकार त्याच्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येतो. त्याच्यामध्ये येतो माय सेल्फ. बघा काय आला, आयचा माय सेल्फ, वीचा अवर सेल्यूज, बरोबर. हीचा काय येतो, यू राहिला, युअर सेल्यूज, युअर सेल्यूज. त्याच्यानंतर काय, हिचा काय येईल, हिमसेल्फ. हिचा काय येईल, हिमसेल्फ. शीचा काय येईल, अरे शीचा काय येईल, शीचा काय येईल, हरसेल्फ. त्याच्यानंतर इटचा काय येईल, इट सेल्फ. आणि देचा काय येईल, देचा काय येईल, देम सेल्यूज. म्हणजे अशा प्रकारे हे जे आहेत हे सर्व रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहेत, बरोबर. आता आपण या ठिकाणी प्रोनाऊन विषयी माहिती मिळवलेली आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं, एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपल्याला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होतात किंवा काही इतर काही स्पर्धा परीक्षा म्हणजे नवोदयच्या परीक्षा, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात, खाली ऑप्शन दिलेले असतात की अंडरलाईन केलेला शब्द कोणता प्रकार आहे असं विचारलेलं असतं. मग खाली प्रकार दिलेले असतात, मग त्याच्यापैकी योग्य प्रकार निवडायचा असतो. मग तिथं अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे असतात. एखादं वाक्य जर दिलेलं असेल, समजा आता तुम्हाला समजा हा प्रश्न आहे, हू इज अ डॉक्टर, बरोबर, असा प्रश्न दिलेला आहे. हूच्या खाली अंडरलाईन आहे.
आणि खाली ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत. समजा ABCD इथे दिलेलं आहे की हू हे नाऊनचा कोणता प्रकार आहे. बरोबर, हू हे कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच आहे. नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, व्हर्ब आहे, ॲडव्हर्ब आहे, काय आहे. मग त्यावेळेस तुम्हाला अंदाज लावावा लागतो की हू काय आहे. मग हू काय आहे, मग लगेच आपल्याला लक्षात अरे हू तर प्रोनाऊन आहे. बरोबर, मग कोणतं प्रोनाऊन आहे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आहे. परंतु जर इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन दिलेलं असेल तर इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन लिहा आणि नुसतं प्रोनाऊन दिलेलं असेल तर नुसतं प्रोनाऊन लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायचे असतात. आपण पुढे सरावासाठी व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यावेळेस प्रश्न कसे सोडवायचे ते सुद्धा व्यवस्थितपणे समजवणार आहे. म्हणजे बघा आता या ठिकाणी परत इकडे आपण याच्यावर सराव करून घेऊ. तर पर्सनल प्रोनाऊन हे दिलेले आहेत, जे नामाच्या जागेवर वापरले जातात. त्याच्यानंतर पोसेसिव्ह प्रोनाऊन हे दिलेले आहेत. बरोबर, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे निर्देश करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन प्रश्न विचारण्यासाठी हे शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाऊन एक दोन म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधक सर्वनाम म्हणून त्यांचे काम असतं. म्हणजे 2 ते 1-2 वाक्य किंवा 2-1 शब्द 2-4 शब्द ते जोडत असतात. त्याच्यानंतर इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणजे अनिश्चित असे सर्वनाम असतात की ते निश्चित तर दाखवत नाही परंतु ते असतात असं दाखवण्याचं असे दर्शवण्यासाठी हे इनडेफिनेट प्रोनाऊन वापरले जातात. त्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे सब्जेक्ट हा स्वतःसाठी क्रिया करतो आहे असं दर्शवण्यासाठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरले जातात. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, मागच्या वेळेस आपण कोणते पाहिले होते, नाऊन पाहिले होते. मग ते जेवढे नाऊन पाहिले होते आपण त्या सर्व नाऊनच्या जागेवर आपण प्रोनाऊन वापरू शकतो. बघा काही वेळा कसं होतं, तुम्हाला नाऊन आपलं प्रोनाऊन झालं किंवा ॲडजेक्टिव्ह झालं. प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्हमध्ये बरेचशी साम्यता असते, म्हणजे सारखे असतात. मग आपण विचार करतो की नाऊन आहे का प्रोनाऊन आहे का ॲडजेक्टिव्ह आहे, प्रोनाऊन आहे का ॲडजेक्टिव्ह आहे. तर तसा विचार करायचा नाही. आपण जर व्यवस्थितपणे त्याला समजायचा प्रयत्न केला तर आपल्याला लगेच समजतं आणि आपल्याला जमू शकतं. बरोबर, आता ते ॲडजेक्टिव्हमध्ये कसे सारखे येतात, ज्यावेळेस आपण पुढचा व्हिडिओ ॲडजेक्टिव्हचा बनवणार आहोत. बरोबर, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे येणारच आहे, 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये येतील. मग त्यावेळेस तुम्हाला समजेल की याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे. फक्त एक महत्त्वाचं की व्हिडिओ जर बघायचा राहिला तर तो क्रमानुसार बघायचा. तुम्ही जर डायरेक्ट चौथा व्हिडिओ पाहायला लागले, तिसरा व्हिडिओ किंवा दुसरा व्हिडिओ पाहिला नाही तर समजणार नाही. पहिला व्हिडिओ पहा, तो व्यवस्थित समजल्यावर दुसरा व्हिडिओ पहा, तो व्यवस्थित समजल्यावर तिसरा पहा. म्हणजे क्रमानुसार व्हिडिओ पाहायचे, तरच तो अभ्यासक्रम आपल्याला समजतो. क्रम सोडून जर व्हिडिओ पाहिले तर आपल्याला अभ्यास समजत नाही. जसं आता आपल्या शाळेमध्ये शिक्षक असतात, पहिल्या पिरियडला हे शिकवतात, लगेच दुसऱ्या दिवशी परत मग पुढचा टॉपिक घेतात, तिसऱ्या दिवशी ती पुढचा टॉपिक घेतात. मग कसं एक एक टॉपिक आपण शिकत जातो, नंतर आपल्याला समजायला लागतं. मग तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहिला क्रमांकाचा व्हिडिओ पहिले पाहावा लागेल, दुसऱ्या क्रमांकाचा पाहावा लागेल आणि अशा पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल. आलं लक्षात. तर याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. बरोबर, सराव करशाल तरच फायदा आहे. नुसतं आपण पाहून घेतलं बरं समजून गेलं तसं नाही राहत. समजल्यानंतर सराव करणं आवश्यक आहे. जो विद्यार्थी सराव करतो तोच विद्यार्थी यशस्वी होतो. सराव शिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला इंग्रजी ग्रामर चांगलं शिकायचं आहे किंवा कुठलाही अभ्यासामध्ये हुशार बनायचं असेल, पुढे जायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर जो टॉपिक आहे, जो रिलेटेड अभ्यासक्रम आहे त्याच्यावर सराव करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया ॲडजेक्टिव्ह घेऊन. तात्पुरतं याच्यावर व्यवस्थितपणे तयारी करा, याला समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.